होम मिनिस्टर भाग 3. रेवामुळे खरं तर निलिमाच्या कामाचा भार हलका झाला होता, पण त्याकडे कानाडोळा करून ती पार्लरमध्ये तयार व्हायला निघून गेली. रेवाने आजच्या प्रोग्रामसाठी स्वतः सगळे चमचमीत पदार्थ बनविले होते. तिला निलिमाचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे तिने बाकी सगळं आवरायला तिच्या घरचा घरगडी सख्याला बोलाविले होते. सख्याने अगदी लखलखीत किचन साफ केले. मग रेवा तिच्या तयारीला लागली. जॉईंट थीममुळे तिने तिच्या पार्लरवालीलाच घरीच बोलवले होते आणि बरोबर अजून 2-3 जणींना मदतीला घेऊन असेही सुचविले होते. पार्लरवाल्या ताई आणि त्यांच्या टीमने सर्वांना उत्तम रीतीने तयार केले. रेवा तर दृष्ट काढण्या इतकी सुंदर दिसत होती. रेवाने अनिलचा तो नको म्हणत असतानाही पार्लरवाला ताईंकडून लाईट मेकअप करून घेतला. तेवढ्यात निलिमा तयार होऊन घरी आली. निलिमाला पाहताच अनिल तिला बघतच राहिला. निलिमा आज खूप सुंदर दिसत होती. तिला पाहताच अनिल थोड्या वेळापूर्वी निलिमाचा आलेला राग विसरला. त्याने शिटी वाजवून निलिमाला इशारा केला. निलिमाही लाजली आणि आतल्या खोलीत गेली. इकडे सोसायटीत ऋतुजाने संस्कार भारतीची मोठी रांगोळी काढली होती. त्यामध्ये सुस्वागतम होम मिनिस्टर असेही लिहिले होते. सोसायटीच्या तरुण मंडळींनी मेन गेटला फुलांनी सजविले होते. तसेच स्वागतासाठी रेड कार्पेटही अंतरले होते. समीरा आणि तिच्या पंटर लोकांनी या दिवसाची जय्यत तयारी केली होती. गेम खेळले जातील म्हणून सोसायटीचे अंगण झाडून त्यावर पाणी शिंपडले गेले होते. सोसायटीचे वातावरण अगदी स्वच्छ आणि निर्मळ दिसत होते. 3 वाजायला अर्धा तासच उरला होता. बाकी सोसायटीचे रहिवासी तयार होऊन आदेश भाऊजी येण्याची वाट पाहत होते. विनू आणि राजूने फटाक्यांची माळ आणि 2-3 ढोल वाजणाऱ्यांशी सुद्धा व्यवस्था केली होती. शमीने आधी समीराला फोन करून आदेश भाऊजी येताच कळवायला सांगितले होते. मोरे, लिमये, काटकर, सबनीस अगदी सदरा पायजमा घालून घरात लग्न समारंभ असल्यासारखे नटले होते. आज लिमये दाम्पत्याला निलिमाच्या घरी सख्खे शेजारी म्हणून सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे लिमये जरा जास्त फॉर्ममध्ये होते. लिमये, मीना जरा तिजोरीतली माझी चैन, अंगठी आणि ब्रेसलेट दे पाहू. आज टीव्हीवर दिसणार आहोत आपण दोघे, मग नको का तयार व्हायला. मीना, हे घ्या, कशी दिसते मी. लिमये, वा, अगदी लक्ष्मी दिसतेस माझी राणी. असं म्हणत तिला जवळ घेत ते म्हणाले. लिमये, तो लक्ष्मीहार पण घालायचास ना, तुला फार शोभून दिसतो. मीना, नको बाई, या साडीवर तो जराही सूट करत नाही. जास्त सोनं डोळ्यात खुपतं लोकांच्या, म्हणून म्हटलं आज अंगावर फक्त कानात सोन्याचे झुमके आणि 2 हार, त्यावर पाटल्या आणि सोन्याच्या 4 बांगड्या, सोन्याचे बाजूबंद आणि कमरपट्टा इतकेच दागिने घातलेत मी. सिंपल आणि सोबर. असे म्हणत मीना स्वतःला आरशात न्याहारू लागली. तेवढ्यात तिला आठवलं, तिला शेजारी बनण्याचा मान मिळाला आहे हे शमिकाला सांगायला तर ती विसरली. म्हणून ती लागली शमिकाच्या घरात गेली. मीनाला असं सजलेलं बघून शमिका आणि मणी दोघांनाही आधी हसू आवरले नाही. पण नंतर मीनाचे सगळे दागिने बघण्यात त्यांचा वेळ निघून गेला. तेवढ्यात खाली फटाक्यांचा जोरदार आवाज आला आणि ढोल वाजू लागला. म्हणून सगळे रहिवासी पटापट गेटकडे धावले. तर कळलं की काटकरांच्या चिंटूने दिवाळी समजून घरातून अगरबत्ती आणून कोणाचे लक्ष जायच्या आत माळ पेटवली होती आणि ढोलवाल्यांनी त्यांना आधी सूचना दिल्याप्रमाणे फटाके वाजल्यावर ढोल वाजवायचा होता. विनूने चिमट्याला एक रपटा दिला. एकतर मुश्किलीने फटाके मिळाले होते, तेही गेले. याबद्दल सगळ्यांना थोडे वाईट वाटले. त्याचबरोबर खाली आलेले रहिवासी फजिती झाले म्हणून मागे फिरले. जोशी काकू गुडघे सांभाळत कशाबशा गेटपर्यंत आल्या होत्या. त्यांचाही हिरमोड झाला. सगळे घरी परतले. तेवढ्यात अनिल फोनवर बोलत धावतच खाली आला. त्याच्या पाठोपाठ आरतीची थाळी घेऊन निलिमा आणि त्यांचा मुलगा चिन्मय उर्फ चिनू ही खाली आले. पुन्हा ढोल वाजायला लागले आणि होम मिनिस्टरच्या गजरात आदेश भाऊजींचे स्वागत झाले. क्रमशः. आता अजून पुढची गंमत वाचा कथेच्या पुढील बघा. धन्यवाद. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि यासारख्या अजून नवनवीन कथा ऐकण्यासाठी मी मराठी स्टोरी टेलर या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन बटनवर नक्की क्लिक करा. धन्यवाद.